देवा खरंच रे पावलास तू. तुळजा बरं झालं तू जागेस, तुझ्याशी बोलायचंय मला. ए बाळा ऐक ना, अगं खरंच मला काहीतरी तुला सांगायचंय, ऐक ना माझं. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुळजा अगं असं काय करतीस, मला तुला सांगायचंय ना काहीतरी. काकी, मगाशी तर तुम्ही मला सगळ्यांसमोर खोट्यात पाडले आणि आता मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. ऐक ना बाळा जरा. अगं मग अशी ना माझा नाईलाज होता ग, खरंच मला समजून घे. पण आता ना, आता सगळ्या जखमा धुतल्या जाणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. फक्त मी काय सांगते तेवढं ऐक ना तू. अच्छा काकी, आता ही तुमची नवी चाल नसेल हे कशावरून हो? हे बघा, मगाशी जे काय झालं ते काय पुरेसं नाहीये का तुम्हाला? मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही माझ्याशी खूप चुकीचं वागला. तुळजा ऐक ना. काय करावं, मला सांगावं. पोरी तुझी याच्यात काहीच चूक नाही बघ. आता कसं सांगू तुला मी कशा कशातून जाते. ही सगळी माझ्या कर्माची फळं आहेत बघ. माझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. मी आता एक काम करते, मी ना देवळात जाऊन खजिना घेऊन येते, म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर. एवढा एकच पर्याय उरलाय माझ्याजवळ. पाणी 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 हॅलो पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो. आता ते जालिंदरचे आपल्याला काही व्या नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. तू म्हणत होती ना सूर्याला काय सर्व सांगायचंय, आता बिनधास्त सांग. हे एकदा केलेल्या चुकीची प्रायश्चित्त आणि तुलाही बरं वाटेल. वय धनी, मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. म्हणजे तुला चावी पण सापडली आणि सणत पण सापडली. हा मग अहो, या येळेला देव आपल्या पाठीशी आहे बघा. मला तो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडं तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया एकच गाठ पडली बघा. बरं तुम्ही बरे आहे ना? हो हो मी ठीक आहे, पण तुझे ठरवले ते कर आणि सातारा पुणे हवेला येऊन भेट. हा हा, आता हे सगळं मी सूर्याच्या ताब्यात सोपवते आणि मी लगेच येते. मला जे पाहिजे ते सगळं मला मिळणार आणि सूर्याला बी त्याच्या वाडवडिलांची सगळी पुण्याही मिळणार बघा. आता ज्याचं आहे ते त्याच्याजवळ एकदाच दिलं ना की मग मी मारायला मोकळी बघा. हा, ज्याचं आहे त्याला मिळणारच की. आणि हे सर्व कळाल्यावर सूर्या काय गप असणार नाही, तो न्याय देणार. त्या राक्षसाला चांगली चादल घडवणार आणि त्याचा हिशोब करणार म्हणजे करणार. जालिंदर, अरे कुठवर पळशी, सगळं राज्य आमचं आहे. मला बी आमच्या मर्जीनं, मला बी आमच्या मर्जीनं. आणि आता तुझ्या बायकोनं माती खाल्ली तर तुझी सुटका बी आमच्याच मर्जीनं होणार. हे छत्री, ऐकव रेकॉर्डिंग ऐकव. पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो. आता ते जालिंदरचे आपल्याला काय मिळणार
भ्या नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली. हा मग मला तो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया एकच गाठ पडली बघा. डॅडी बघितलं ना मी माझं काम किती चोख केलं होतं, पण तुम्ही माझ्या विश्वासच ठेवत नव्हता. अहो, त्या बाईला मी चांगलंच ओळखलं होतं. अहो ती साधी सुधी बाई नाही, ती पुष्पा म्हणजे फायर आहे, फायर. चांगलं काम केलं तरी शिक्षा आणि वाईट काम केलं तरी शिक्षा. आता काय केलं मी? लायकी नसताना तोंड वाजवलंस म्हणून बाहेर फक्त आम्ही चावी सापडलेली ही बातमी सूर्यापर्यंत पोचलेली नाही म्हणजे काम फत्ते झालेले आहे. चिरंजीव या पुष्पाला घेऊन या, तिला बक्षीस दिलं पाहिजे बाबा. बक्षीस तर द्यावंच लागणार आहे तिला. येतो घेऊन डॅडी तिला. काय पुष्पा काकी कुठे? हा हे काय पाहिजे तुला? मागं हो, होय मागं. ए गुलाब न्यायला आलोय. ए मागं आ, बोल. जालिंदर, माझा नवरा कुठे आहे? अरे चांडाळा, माझा नवरा कुठे आहे? ए छत्री, बाय माणसाला असं बांधून ठेवतात होय? सोड तिला. कुठे आहे माझा नवरा? कुठं म्हणजे आमच्याकडे आहे, नीट आहे. आमची चावी तुझ्याकडं आणि तुझी चावी आमच्याकडे. आता चाव्यांची आदला बदल झाली. आम्ही आमच्या मार्गानं आणि तू तुझ्या मार्गानं. बोल, कुठे आहेत आमच्या दोन वस्तू? कुठं ठेवलायस लिंगोबा? मी तुला चावी देणार नाही म्हणजे नाही. मी पण तुझा नवरा तुला देणार नाही म्हणजे नाही. मी तुला देण्यासाठी लिंगोबा नाही शोधला, मी माझ्या सूर्यासाठी शोधलाय. लय माज आलाय तुला. बऱ्या बोलानं सांगून टाक, नाही तर तुझ्या असे हाल करीन किदाड नेल्या मड्याचे असे लचके तोडत नसेल. जीव गेला तरी चालल, पण तुझ्यासारख्या नराधमाला मी कधीच सांगणार नाही लिंगोबा कुठं आहे तो. त्याच्यावर माझ्या लेकरांचा अधिकार हाय. अरे नराधमा, आजपर्यंत माझ्या लेकरांचं सुख तू वरबाडून घेतलंस, हा? पण नाही, आता नाही. आता मी त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणारच. पुष्पाबाई, अहो कशाला त्या सूर्यासाठी स्वतःचा नवऱ्याचा जीव धोक्यात घालताय? सांगून टाका. अरे गप! ए चल, सांगून टाक, कुठे आहे लिंगोबा? नाही, मी कधीच सांगणार नाही. जी चूक मी पहिली केली ना, ती आता परत करणार नाही. अरे आता जर परत माझ्यामुळे माझ्या सूर्याला त्रास झाला ना, तो वरचा मी मला माफ करणार नाही. कुठल्या तोंडाने त्याच्याकडे जाऊ मी वर, हा? आता मी चुकीचं प्रायश्चित्त घेणार आहे आणि तू बी सुधार जरा. माझा सूर्या आणि त्याच्या इष्टिटीचा नाद सोड, नाहीतर देव तुला कधीच सोडणार नाही.
वार रान मांज इथं आम्हाला भाषण द्यायला लागेल. तुला एक जीव प्यारा नाही. बाजीचं काय? ऐ छत्री आण करवत काफीच्या नवऱ्याला हिच्या डोळ्यासमोर. पुष्पे, अगं हीच संधी आहे आपल्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायची. आपल्या कुटुंबाचं वैभव एकदाच सूर्याला मिळून दिलं म्हणजे आपलं आयुष्य संपलं. आपल्या पापातून आणि या कर्तव्यातून एकदाच मोकळं होऊ म्हणजे मरणाला मोकळं आपण. बाजीची काळजी आहे ना. नवऱ्याच्या जीवाचा विचार कर. आमची चावी दे आणि तुझी चावी घे. बाजी तुझ्या सगळ्या चुका आम्ही माफ करू. छत्र्या, अरे ही मेली गेली काय? अरे ही मेली नाही पाहिजे ना. अरे तिला डॉक्टरकडे न्या लवकर. डॅडी डॅडी आता काय उपयोग नाही नेऊन, ती गेली. काय? अशी कशी मेली? अशी कशी मेली? अरे आमच्या नशिबाची चावी आमच्या हातात द्यायची सोडून नरकाचं दार उघडायला गेली. अरे आयुष्यभर आम्ही जे शोधत होतो ते आम्हाला न देताच गेली. अरे ही मेली नाही, आमचे स्वप्न घेऊन मेली. आता सगळं 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 जुळवून आणलं होतं. आता काय करायचं? कुठं शोधायची ती चावी? आधी ती सूर्याच्या घरात तरी होती, आता कुठं शोधत फिरू मी? अरे कुठं आहे लिंगोबा? अरे कुठं आहे लिंगोबा? डॅडी शांत व्हा. अरे कसा शांत हो? छत्री आम्हाला चावी पाहिजे, आम्हाला चावी पाहिजे. आणि त्या सूर्याच्या पूर्वजांना इंग्रजांना दिलेलं फरमान बी पाहिजे. ए पुष्पा उठ उठ. अरे आम्हाला चावी दिल्याशिवाय कस काय मरू शकते तू? ए उठ उठ पुष्पा उठ उठ. डॅडी डॅडी सावरा स्वतःला. अहो ती उठणार आहे का? हं? आज चावी शोधू की आपण? हं? अशी लपून लपून कुठे लपवणार आहे ती? हं? लई शहाणी आहे ती. हो अहो, सूर्याला हाताला लागल अशी काहीतरी कुंगात ठेवली असेलच ना. आणि गावाच्या बाहेर गेली का ती? नाही ना. अहो आपण गाव शोधू, अख्खा गाव पिंजून काढू. हा पण तुम्ही शांत राहा. अरे तरी बी चावी मिळाल्याची काय खात्री आहे? अरे सगळं जुळवून आणलं होतं, सगळं जुळवून आणलं होतं. हिने बिघडवलं सगळं. अरे हाताशी आलं होतं, तोंडाला न लागताच गेलं ना. डॅडी डॅडी आपण हिचं काय करायचं? अहो कुणी बघितलं तर? हिला अशा जागी लपवा काहीचा केस बी कोणाला दिसता कामा नये आणि नंतर पोलीस केस बी होता कामा नये. घेऊन जा हिला माझ्या समोरून. चालतंय. झालं का काम? एकदम पद्धतशीर झालं डॅडी. अहो एक वेळ खजिन्याची चावी सापडेल पण पुष्पाची बॉडी कोणाला सापडणार नाही. हा ती मेली. आमच्या डोक्यात अजून जिवंत आहे ना. डोक्याला झिंझिन्या येतात. त्या पुष्पीनं वाड्यात कोणाकोणाला काय काय सांगितलं असेल, ते इथं येण्याआधी काय काय घडलं असेल आपल्याला काहीच माहित नाही ना. खरं आहे डॅडी. अहो त्या सूर्याला जर का समजलं असेल ना तर तर तो आज आपल्यावर चाल करून येणार. हा आणि त्याला तोफवणं म्हणजे म्हणजे तुफानाला रोखण्यासारखं आहे. मग या तुफानात आपलं नुकसान होऊ नये म्हणून तयारी करा. खाणीवरची सगळी माणसं बोलवा. तेवढ्यानं कसं भागेल डॅडी? अहो प्रत्येकाला पुरून उरल तो. अहो त्याला बघितलंय मी. तो नुसता मारत नाही,
पळवून पळवून मारतो. हं, मला तर वाटतं कमांडोची तुकडीच बोलून ठेवावी. नाही म्हणजे तुमची ओळख असेल तर ठेवायची का बोलवून? अहो काय सांगावं, त्या पुष्पानं जर का त्याला समजा सांगितलं असेल ना तर तर आज आपला खेळ कल्लाच डॅडी. अहो त्या खजिन्याच्या नादात हाय ते बी जायचं. ये ग बसो का आता, नाही तर तुझी जीभ हासडी. पिसाळलेला बैल आलास तर काय करायचं याचा शांतपणे विचार करू दे आम्हाला. चल चल इथून. आश्चर्य रोज सकाळी काकी तर मशिरीच्या वासाने सगळ्यांना उठवतात आणि आणि आज काय झालं त्यांना? इतका वेळ कशा झोपल्या असतील ते? बघायला पाहिजे. काय शोधतीस? काकी घरात कुठेच दिसत नाहीये. मी सगळीकडे शोधलं त्यांना. काय? काय झालंय मालक? एवढं कशाचं टेन्शन घेतलंय तुम्ही? अहो रात्रभर झोपला बी नाहीत, आता बी असे बसून आहे. तुम्हाला असं कधी बघितलं नव्हतं. काळजी वाटते म्हणून विचारायला लागली. नेमकं काय झालंय? कोण मेलं बिलं काय? कोण मिळलं तर आम्ही कशाला त्याचं टेन्शन घेऊ? मग काय आमच्या कामाचं टेन्शन आहे आम्हाला. तुम्ही जावा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. जावा. काकी 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 धानू दीदी काकी दिसली का? नाही. तुला? नाही. मिश्री लावून चक्करून पडली नसेल ना कुठं? नाही नाही, तिला सवय आहे मिस्त्रीची. आपण तिकडे बघू. चल. काकी काकी सापडली का? नाही, कुठंच नाहीये. दादा हा? इकडं पण नाही कुठं. कुठंच नाही. असे कसं? कुठे गेली असेल ती? खालचे झालं त्यामुळे चिडून घर सोडून तर राहायला गेली ती. नाही नाही पोरा, अरे एवढ्या दिवसानं ती घरी आली. तू डोक्यात राग घालून घर सोडून नाही निघून जाणार बघ. इथंच कुठं तरी असेल बघ. देवळात असेल, नाहीतर घाटाव बघ. घाटाव असेल नक्कीच. हा, मी येतो शोधून. ये. मला तुला सांगायचंय ना काहीतरी. मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. तुळजा ऐक ना,